हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण काहीतरी छान असं उपवासाचं पाहणार आहोत. नेहमीची खिचडी वडे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो किंवा आता बऱ्याचदा धपाटे किंवा भाकरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उपवासाच्या करता येतात, पण त्या खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर मग काहीतरी वेगळं असं काय करता येईल हे मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या. आता इथे बघा, मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते भाजून घेतलेत. अगदी खूप डाग पडेपर्यंत नाही भाजायचेत, गव्हाळ गव्हाळ असेच भाजायचेत आपल्याला. आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचेत. तर बघू शकता, मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेले आहेत. खूप बारीक वाटायचे नाही आहेत आणि खूपच दाणेदार ठेवायचे नाही आहेत, अगदी मध्यम असे हे वाटून घ्यायचे ते. त्यानंतरनं हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आणि आता याच भांड्यामध्ये आपल्याला इतर साहित्य वाटायचे. मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे झटपट. तर बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडासुद्धा घालायचा आहे. अद्रक मी किसून घेणार आहे, म्हणजे मग काय होईल, लवकर वाटलं जातं आणि त्याचे मोठे मोठे तुकडे राहत नाहीत. त्यामुळे शक्यतो अद्रक किसूनच घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही, इथे अद्रक किसून घेतलं आहे मी. आणि उपवासाला नॉर्मली अद्रक चालतं, त्यामुळे मी अद्रक घातले. जर तुमच्याकडे उपवासाला अद्रक चालत नसेल, तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. असंच बारीक किसणीने आपल्याला हे अद्रक किसून घ्यायचे. बघा, संपूर्ण अद्रक मी किसून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. शक्यतो बारीक वाटायचं, खूप मिरचीचे लम्स राहतील असं वाटू नका. बघू शकता तुम्ही, मी छान असं हे बारीक वाटून घेतलं आहे. आता आपण एक भांडं घेऊया आणि यामध्ये आता पुढची कृती करायची आहे आपल्याला. ते म्हणजे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेतली आहे मी, म्हणजे मग आपला वेळ वाचेल. आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचेत. बटाटे बारीक किसणीनेच किसायचे, कुस्करून घेऊ नका, नाहीतर मग रेसिपी फसू शकते. तर अशा पद्धतीने बघा, मी 4ही बटाटे किसून घेणार आहे. बटाटे लहान आहेत त्यामुळे मी 4 घेतलेत. इथे तुम्ही जर मोठे बटाटे असतील तर 2 किंवा 3च घेतलेत तरीसुद्धा चालेल. तर आता बघा, अशाच पद्धतीने मी 4ही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत. फक्त मॅश करून घेऊ नका. जर किसणी नसेल तर बटाटा कुस्करल्यानंतर मॅशरने नाहीतर कशाने तरी तो छान बारीक करून घ्या, कारण की त्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे आपल्याला या रेसिपीसाठी. आपण काहीतरी वेगळं आणि छान करतोय नेहमीपेक्षा. आता यामध्ये आपल्याला शाबूस तांदूळ ॲड करायचा आहे. इथे शाबूस तांदूळ मी रात्रीच भिजत ठेवला होता आणि तो छान भिजलासुद्धा आहे. आता हा संपूर्ण शाबूस तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा, शाबूस तांदूळ या रेसिपीसाठी छान असा भिजलेला हवा, अजिबात असा जाडसर किंवा दाट असा नको आहे, आतनं पूर्णपणे भिजलेलाच हवा. आता जे 1 वाटी शेंगदाणे आपण वाटून घेतले होते ते सुद्धा मी घालून घेतलेले आहेत. त्यानंतरनं मिरची आणि अद्रक त्याची पेस्टसुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर तुम्ही जिरं खात असाल उपवासाला तर जिरंसुद्धा घालू शकता. कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी. हे छान आधी मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. यामध्ये मिरची आहे त्यामुळे हाताने मिक्स नाही करणार आहे मी. चमच्याच्या साहाय्याने तुम्ही म्हणाल आता कसं मिक्स होणार संपूर्ण, पण पुढे एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही, म्हणजे मग काय होतं, हाताची आपल्या आगसुद्धा होत नाही आणि आपण मग असं काहीतरी वेगळा पदार्थ केला तर त्याचा त्राससुद्धा वाटत नाही. तर बघू शकता, चमच्याने मी छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं इथे पावभाजी मॅशर घेतलं आहे आणि याने छान असं दाबून मिक्स करून घ्यायचं. हे करणं गरजेचं आहे, कारण की आपली रेसिपी यामुळे फसणार नाही. शाबूस तांदूळ जरा दबले जातात आणि मग ते खायला खूप छान लागतात ह्या रेसिपीमध्ये. तर बघू शकता तुम्ही, मी छान असं संपूर्ण मिक्स करून घेते.
असंच पावभाजीच्या मॅशरने, जर पावभाजीचा मॅशर नसेल तर तुम्ही पेल्याने किंवा तांब्या वगैरे कशानेही हे थोडं मॅश करून घ्यायचं आहे. पण आणि संपूर्ण शाबूस तांदूळ मॅश नाही झाला पाहिजे, थोडा अखंडसुद्धा असा राहिला पाहिजे. तर बघा मी व्यवस्थित असं हे संपूर्ण मॅश करून घेतलेलं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, कारण की नवीन यूट्यूबर खूप मेहनत घेत असतात एका व्हिडिओसाठी. आता आपण दुसरी एक रेसिपी जी करायची आहे, खूप सोपी पण खूप जास्त वेगळी आहे. ही रेसिपी इथपर्यंत केल्यानंतरच ती रेसिपी करता येते, त्याचं कारणसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर आता हे साईडला ठेवून देऊया आणि आपण ह्यासाठी एक चटणी बनवतोय. जे काही आपण बनवणार आहे ना आज, त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवतोय. तर इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत बघा. त्याचबरोबर चिंच घ्यायची आपल्याला आणि चिंचेमध्ये बघा चिंचुका असतो आणि मग हात खराब होतात आपले ते काढताना. तर ही ट्रिक नक्कीच तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने जर चिंचुका बाहेर काढला ना तर हात खराब होणार नाहीत अजिबात तुमचे. मी इथे चिंच घेतलेली आहे, ही सुद्धा आपण आता घालून घेऊया. आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे बघा. मीठ अगदी थोडं घाला. आता जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आपण जे मिक्स करून ठेवलेलं बॅटर होतं ते 1 चमचा घालायचे आपल्याला यामध्ये. त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत तिखटसाठी. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे छान असं वाटून घेऊया. पाणी घालून वाटायचे लक्षात घ्या आणि छान बारीक वाटायचं आहे आपल्याला हे. तर इथे बघा मी पेस्ट करून घेतलेली आहे त्याची, ती एका बाउलमध्ये काढून घेते आधी. ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी, कारण की खूप पातळ नाही करायचं आहे आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं आहे. आपण एक प्रकारचं बेसन करतोय. आता हे पाणी यामध्ये छान मिक्स करून घेऊया बघा. तुम्ही पाहू शकता खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे आपलं हे बेसन म्हणा किंवा चटणी म्हणा. आता पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि लगेचच हे घालून घ्यायचं आहे. जर जिरं खात असाल तर तुम्ही तेलात जिरं घालू शकता. आम्ही जिरं खात नाही म्हणून मग मी जिरं नाही घातलं. आता हे छान असं मिक्स करून घेते. ह्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे, अगदी 2-3 मिनटं फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही उकळी यायला लागलेली आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचं, कारण की हे शेंगदाण्याचं बेसन आहे आणि मग ते खाली लागू शकतं. तर आपल्याला खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि 1-2 मिनटं फक्त उकळी काढून आता गॅस बंद करूया. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून मला कळवा, कारण की ज्या वेळेस आपण शाबूस तांदूळ घालतो ना यामध्ये, त्याची टेस्ट खूप जास्त वेगळी लागते. त्याचबरोबर यामध्ये थोडासा बटाटासुद्धा गेलेला आहे आणि खायला खरंच हे बेसन छान लागतं. मी थोडं घट्ट केलं आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातळसुद्धा करू शकता. आता बघा आपण जे बॅटर करून ठेवलं होतं ना ते असं थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्याला आकार द्यायचा आहे. आपण नेहमीच्या वड्यांपेक्षा काहीतरी वेगळं करतोय. आपण जे गोल वडे करतो त्यावेळेस आपण हे मॅश करून घेत नाही पहिली गोष्ट, त्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते खूप. आणि या पद्धतीने केलं तर त्याची टेस्ट वेगळी लागते. तुम्ही दोन्ही वडे जर सोबत करून पाहिले तर तुम्हाला नक्कीच फरक कळेल मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. आता बघा मी अशाच पद्धतीने हे सगळे असे आकार करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याचे गोल वडेसुद्धा करू शकता किंवा अजून कोणत्या वेगळ्या आकारात करायचे असतील ते सुद्धा करू शकता. पण गोल वड्यांपेक्षा सुद्धा असा आकार दिला तर तो खायला जास्त छान लागतो, कारण की हे संपूर्ण असं छान भाजलं जातं आणि गोल वड्यांमध्ये ह्याच्यामध्ये थोडा फरक येतोच. त्यामुळे नक्कीच एकदा तरी या पद्धतीने तुम्ही करून पहा. आता आपण हे सगळेच अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला छोटे वडेसुद्धा करून दाखवते. तुम्ही पूर्ण असे बॉल तळलेत तरीसुद्धा चालणार आहे बघा. फक्त हे बॉल तळताना मग थोडा वेळ जास्त लागू शकतो, कारण की आतपर्यंत शाबूस तांदूळ व्यवस्थित शिजला पाहिजे. त्यासाठी हवं तर तुम्ही याचे चपटे वडेसुद्धा करू शकता. हे तळायचं कसं मेन ते महत्त्वाचं आहे आणि ते पुढे मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने मी थोडेसे वडे करून घेणार आहे. तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली नक्कीच मला कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की तुमच्या खूप छान छान कमेंट येतात, त्या वाचून खरंच खूप छान वाटतं. बहुतेक वेळा प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही, पण मला शक्य होईल तेवढ्या कमेंटला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते. ज्यांच्या कोणत्या कमेंटला रिप्लाय द्यायचा राहिला असेल त्यांना खरंच या व्हिडिओ थ्रू मी सॉरी म्हणते. पण थँक्यू सो मच, तुम्ही एवढ्या छान कमेंट करता.
मला वेळ मिळेल तसं मी प्रत्येकाला रिप्लाय करायचा प्रयत्न करेल। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चपटे छोटे वडे करू शकता। मुलांच्या टिफिनसाठी दिले तर मुलं खूप जास्त खुश होतात। आता तळायचे कसे महत्त्वाचं ते दाखवते मी तुम्हाला। मी तेल मीडियम फ्लेमवरती तापवून घेतले। हाय फ्लेमवरती तापवून नाही घ्यायचं, मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं गरम झालेलं हवंय तेल आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि हे वडे सोडायचेत। जर तुम्ही बारीक करून हे वडे सोडले तर हे वडे इरमणार म्हणजेच तेल जास्त पिणार। त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि त्यावरच हे संपूर्ण वडे तळायचे। वडे तळत असताना आधीमधी शेवटी किंवा सुरुवातीला गॅस अजिबात बारीक करायचा नाही। आता तुम्ही म्हणाल एवढं बारीक सारीक का सांगते, तर बहुतेक लेडीज अशा आहेत की ज्या नवीन असतात, ज्यांना माहीत नसतं आणि मग वडे तेलकट का होतात म्हणून त्यांना प्रश्नसुद्धा पडतो। मी एकदा टाकलेली होती जेव्हा रेसिपी, त्यावरती त्यांनी मला कमेंट केली ताई वडे तेलकट का होतात आमचे, तर त्यासाठी म्हणून मी या व्हिडिओमध्ये ही टिप देते। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचं, म्हणजे मग अजिबातच तेलकट होणार नाही। मी पुढे तुम्हाला दाखवते सुद्धा। तर बघा हे संपूर्ण वडे मी काढून घेतलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत। असा रंग आल्यानंतरच आपल्याला वडे काढून घ्यायचे ते। आणि आपली वडे आणि चटणी झालेली आहे, खूप जास्त छान झालेली आहे ही रेसिपी। तुम्ही जेव्हा कधी ही रेसिपी कराल तेव्हा नक्कीच मला कमेंट करून कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आवडली। त्याचबरोबर यातलं वेगळेपण जे आहे ते तुम्हाला समजलं का। खूप छान होतात, नक्कीच एकदा तरी ट्राय करा माझ्यासाठी म्हणून। तब्येत ठीक नसताना सुद्धा आम्ही व्हिडिओ शूट करत असतो, त्याचबरोबर एडिट करत असतो, कारण की तुमच्या मनोरंजनामध्ये किंवा नवीन नवीन जे तुम्हाला शिकायचं असतं त्यामध्ये खंड पडू नये म्हणून फक्त। तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवायला विसरू नका। बघा आतमधनं सुद्धा खूप छान झालेत हे वडे, आतमधून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे हे मस्त शाबूत तांदळाचे वडे तयार झालेले आहेत। तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन। तोपर्यंत बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।